ठाणे। हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावरील एक महत्त्वाचा जिल्हा आहे। हा जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकावरील जिल्हा आहे। या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 4214 चौरस किलोमीटर इतके असून या जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत, ज्यामध्ये कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि ठाणे यांचा समावेश होतो। पूर्वेकडे सह्याद्री पर्वतांच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र। महाराष्ट्र राज्याच्या 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी सुमारे 27 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या जिल्ह्याला लाभला आहे। या जिल्ह्यात सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारी केली जाते। भूजल मासेमारीसाठी 7642 हेक्टर क्षेत्र अनुकूल आहे। येथे मत्स्य विक्रीसाठी मुंबई सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून आखाती देशांतूनही मत्स्य उत्पादनाला चांगली मागणी आहे। या जिल्ह्यात उल्हास नदी, वैतरणा नदी, तानसा नदी आणि दहिसर या प्रमुख नद्या असून येथे बारवी धरण, भातसा धरण, मध्य वैतरणा धरण, मोदक सागर आणि तानसा धरण आहे। औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचा राज्यामध्ये 3रा क्रमांक असून जिल्ह्याचा निम्म्यापेक्षा जास्त भागाचा आर्थिक व सामाजिक विकास हा औद्योगिकीकरणामुळे झाला आहे। या जिल्ह्यामध्ये नोंदणी झालेल्या उद्योगात प्रामुख्याने रसायने व औषधे यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते। याशिवाय प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडी साहित्य व पॉवरलूम कापड यांची निर्मिती करणारे मध्यम व छोटे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत। केंद्र शासन अंगीकृत दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना अंबरनाथ येथे आहे। या जिल्ह्यामध्ये खनिज उत्पादन फारसे नसले तरी बांधकामासाठी रेती काढण्याचा व्यवसाय मुंब्रा, ठाणे, घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणावर चालतो। 18 एप्रिल इसवी सन 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर धावली। साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या 3 वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते। या जिल्ह्यात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत, चला तर पाहूयात। सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा। कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे। चिमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर श्री महागणपतीचे हे मंदिर बांधले। महागणपती मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर यामुळे या ठिकाणाला महात्म्य प्राप्त झाले आहे। टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे। श्री महागणपतीस विवाह विनायक देखील म्हटले जाते। शिवमंदिर अंबरनाथ। इसवी सन 1060 साली चित्रा राजा यांनी या मंदिराची स्थापना केली। अंबरनाथचे ऐतिहासिक मंदिर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदिर आहे, जे कलात्मकता, शिल्प वैभव आणि स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे।
अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश युनेस्कोने जाहीर केलेल्या 218 कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडांनी कोरलेलं असून मंदिराची जमीन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेली आहे असे म्हटले जाते. अंबरनाथ हे नाव येथील शिवमंदिरामुळेच प्रसिद्ध झाले आहे. श्री क्षेत्र वज्रेश्वरी. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे चिमाजी आप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी या देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. हे स्थळ तानसा नदी काठी वसलेलं असून येथे श्री नित्यानंद महाराजांची समाधी देखील आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झऱ्यातून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहते असे मानले जाते. हाजी मलंगगड. ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 किलोमीटर अंतरावर मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग म्हणजेच हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला होता. येथे श्री मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर देखील आहे आणि हाजी मलंग यांची दर्गा देखील आहे. या दर्ग्याच्या पूजेचा मान आजही हिंदूंकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. माळशेज घाट. कल्याण अहमदनगर रस्त्यावर माळशेज घाट म्हणजे आतापर्यंत पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पावसाळ्यात दाट धुक्यांची शाल पांघरलेला हा डोंगर दऱ्याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो. याशिवाय या जिल्ह्यात अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत, ज्यामध्ये दादूजी कोंडदेव स्टेडियम, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, संजय गांधी नॅशनल पार्क, पाली तलाव, उपवन तलाव आणि फ्लेमिंगो सेंच्युरी यांचा समावेश होतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.